नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर मेन्सुरेशन यामध्ये इंट्रोडक्शनचा जो भाग बघितला त्यावर काही सोडवलेली उदाहरणं आहेत ती या ठिकाणी सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहणार आहोत. पाहूया उदाहरण क्रमांक 1. द रेडियस अँड हाईट ऑफ ए सिलेंड्रिकल वॉटर रिझर्वर इज 2.8 मीटर and 3.5 meter respectively. How much maximum water can the tank hold? A person needs 70 liter of a water per day. For how many persons is the water sufficient for a day? Pi is equal to 22/7. वृत्तचिती आकाराची पाण्याची टाकी आहे आणि तिची रेडियस त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 2.8 मीटर. आपण दिलेली माहिती या ठिकाणी लिहूया. रेडियस आर 2.8 मीटर दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलंय हाईट उंची 3.5 मीटर 3.5 मीटर आणि पायची पण किंमत दिलेली आहे 22/7 22/7. या किमतीनुसार पुढे म्हणले टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल. हाऊ मच मॅक्झिमम वॉटर कॅन द टँक होल्ड, म्हणजे त्या टाकीची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्याला विचारल्या. टाकीची पात्र रिझर्व्हर किती बसणार आहे ते विचारलेलं आहे. टाकी सिलेंडर आकाराची आहे म्हणजे सिलेंडरचं जे व्हॉल्यूम आहे तेवढंच टाकीची धारकता असणार आहे. Capacity of water reservoir, therefore capacity of water reservoir is equal to cylindrical shape reservoir's volume of cylindrical shape tank. म्हणजे ती जे रिझर्व्हर्स किंवा टँक म्हणू त्या रिझर्व्हर्स हा शब्द वापरले आपण. रिझर्व्हर्स हा शब्द लिहू. साठ्याची आता कॅपॅसिटी आपल्याला विचारलेली आहे ती आपण कॅपॅसिटी कंप्लीट करू. कॅपॅसिटी पाय आर वर्ग एच ही आहे. पाय आर वर्ग एच पायची किंमत आहे, आर ची पण किंमत आहे, एच ची पण किंमत आहे. ती पुट करूया. पाय 22/7 आर 2.8 गुणिले 2.8 वर्ग आहे गुणिले एच उंची 3.5 आहे म्हणजे 2.8 28चा वर्ग या ठिकाणी आपल्याला चेक करावा लागेल आणि 3.5 यांचा गुणाकार आपण 28 म्हणजे 20 अधिक 8 कंसाचा वर्ग म्हणजेच 20चा वर्ग 400 8चा वर्ग 64. त्यानंतर दोघाचा गुणाकार 20 8 8 2 16 160 ची दुप्पट 16 2 32 320 4 6 2 8 4 3 7 784 28चा वर्ग आहे. 2.8 चा वर्ग म्हणजे 7.84 7.84 गुणिले 3.5 5 चौक 20 हातच्या गेले 2 5 40 आणि 2 42 हातच्या गेले 4 5 7 35 आणि 4 39 शून्य उतरून घेतला. 3 चौक 12 12 2 हातच्या गेला 1 3 8 24 आणि 1 25 5 हातच्या गेले 2 3 7 21 आणि 2 23 0 4 9 5 14 हातच्या गेला 1 3 3 6 1 7 आणि 2 2 7 4 4 आपल्याला मिळतोय भागिले गुणिले 22 आहे अजून 1 2 3 1 2 3 27.440 आणि 22 यांचा गुणाकार करूया. 22 0 0
22 चोक 88, हातच्या गेले 8, 22 चोक 88, 8 आणि 8 16, हातच्या गेला 1, 8 आणि 1 9, 96 6, हातच्या गेले 9, 22 सत्ते 154, 9 आणि 4 13, हातच्या गेला 1, 5 आणि 1 6, 163 3, हातच्या गेले 16, 22 दुनी 44 आणि 16, 6 आणि 4 10, हातच्या गेले 1 4 5 6 60, 1 2 3 1 2 3 603.680 आपल्याला मिळतोय भागिले 7 आहे. साती साती 49, साती 8 56, 56 4 राहिले, 4 आणि वरचा 3 43, 7 सख्ख 42, 42 आणि 1 43, पॉइंट हा 6 उतरून घेतला, 7 दुने 14 आणि 2 राहिले, 8 उतरून घेतला, 7 चोक 28 आणि हा 0, 86.24 किंवा 240. आता भाग शून्याचा लागलोय म्हणजे 86.24 आपल्याला उत्तर मिळते. ही काय मिळाली किंमत, व्हॉल्यूम मिळाला आणि मीटर मध्ये किमती आहेत. मीटरचा घन ही किंमत आपल्याला मिळाली 86.24 or 240 मीटर क्यूब या पद्धतीने किंमत मिळाली. आता आपल्याला काय विचारले, पाण्याची धारकता, धारकता लिटर मध्ये असते. आता आपल्याला 1 मीटरचा घन म्हणजे 1000 लिटर. इथं आपण लिहूया, बट 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. 1000 लिटर म्हणजे 1 मीटर घन. 1 मीटर घन 1000 लिटर ही किंमत आपण या ठिकाणी घेऊ. मीटरचा घनाची धारकता लिटर मध्ये घेतली तर 86.240 गुणिले 1000 बरोबर हा 3 दशांश तळावरती पॉइंट आहे, पलीकडे 3 शून्य असल्यामुळे पलीकडे गेला. 86,240 लिटर इतकी धारकता आपल्याला मिळणार आहे. 86,240 लिटर इज द कॅपॅसिटी ऑफ वॉटर रिझर्व्हर्स. पाण्याच्या साठ्याची धारकता या ठिकाणी असणार आहे. पण पुढे अजून एक आपल्याला पार्ट विचारलेला आहे. एक व्यक्ती ए पर्सन नीड 70 लिटर ऑफ ए वॉटर पर डे. दिवसाला 70 लिटर पाणी लागणार आहे. फॉर हाऊ मेनी पर्सन्स इज द वॉटर सफिशियंट फॉर ए डे. मग दिवसाला किती पाणी पुरेल, किती व्यक्तींना पाणी पुरेल असा प्रश्न विचारलेला आहे. मग हा दिलेला भाग जो आहे हा एकूण पाणी लिटर मध्ये त्या टाकी बसणार, एकाला बसणारे 70 लिटर लागणार पाणी 70 न भागूया म्हणजे आपल्याला किंमत मिळेल. काय मिळणार आहे, द डेली रिक्वायरमेंट ऑफ वॉटर ऑफ ए पर्सन. व्यक्तींना, किती व्यक्तींना पाण्याचा उपयोग होईल लिटर मध्ये ते बघूया. 86,240 भागिले 70. शून्य निघून गेला, ह्या 7 न भागूया. 7 एक्के 7, 1 राहिला, 1 वर 7 16, 7 दोन्ही 14, 2 राहिले, 2 वर 2 22, 7 त्रिक 21, 1 राहिला 14, 7 दुने 14, 1232 इतके पर्सन्स आपल्याला विचारलेत. म्हणजेच 1232 व्यक्तींना पाणी पुरेल. या ठिकाणी आपल्याला लास्ट मध्ये आन्सर लिहावे लागेल. देअरफॉर द डेली रिक्वायरमेंट ऑफ वॉटर इन द टँक इज सफिशियंट, पुरेस होईल फॉर 1232 पर्सन्स. म्हणजे इतक्या व्यक्तींना ते पाणी पुरेस होईल. म्हणजे आपल्याला डेली रिक्वायरमेंट ऑफ वॉटर ऑफ पर्सन्स किती व्यक्तींना रोजचं पाणी लागणार
तर 1232 व्यक्तींना रोज त्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 2, सी इन द टेक्स्ट बोर्ड. हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर्स ऑफ ए रेडियस 10 सेंटीमीटर अँड हाईट 6 सेंटीमीटर कॅन बी मेड बाय ए मेल्टिंग ए सॉलिड स्पियर ऑफ रेडियस 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर त्रिज्येचा एक भरीव गोळ आहे, तो वितळवायचा आहे, मेल्ट. त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या, 6 सेंटीमीटर उंची असणारा भरीव वृत्तचिती तयार करायचे. तर किती वृत्तचिती तयार होतील? भरीव गोळ्यापासून भरीव वृत्तचिती तयार करायचे, किती तयार होतील? आता दिलेल्या माहितीनुसार स्पियरची रेडियस, सिलेंडरची रेडियस, हाईट, सिलेंडरची हाईट आपण दिलेली ती लिहूया. रेडियस ऑफ स्पियर आपल्याला किती दिलेली आहे? रेडियस ऑफ स्पियर 30 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला काय सांगितलंय? सिलेंडरची रेडियस, रेडियस ऑफ द सिलेंडर इथं रेडियस ऑफ द स्पियर स्मॉल आर मानूया. रेडियस ऑफ द सिलेंडर आपल्याला दिलेला आहे 10 सेंटीमीटर, त्याला आपण कॅपिटल आर मानूया. त्यानंतर आपल्याला हाईट ऑफ द सिलेंडर दिलेला आहे. किती दिलाय हाईट ऑफ द सिलेंडर? 6 सेंटीमीटर. सिलेंडरची उंची आपण कॅपिटल एच म्हणूया, म्हणजे जे सिलेंडरचं मटेरियल आहे त्याला आपण कॅपिटल न डिनोट करायला लागलो. सिलेंडर स्पियरचं आहे तर स्मॉल मध्ये. आपण गोळ्याचं घनफळ जेवढं आहे आणखीन तेवढंच घनफळ वृत्तचितीचं होणार आहे वितळवून जेव्हा आपण वृत्तचिती तयार करणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्पियर आणखीन व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मिळणार आहे. पण किती मिळणार आहेत माहिती नाही. n इज द नंबर ऑफ सिलेंडर्स, म्हणजे जेवढे सिलेंडर तयार होतील प्रत्येकाचं घनफळ, नंबर ऑफ सिलेंडर्स इनटू व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर यांचा मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द स्पियर मिळणार आहे. ते आपण सूत्रामध्ये पुट आउट करू. व्हॉल्यूम ऑफ द स्पियर काय आहे? गोळ्याचं घनफळ 4/3 पाय आर घन, हे आपलं सूत्र. आणखीन n तसाच ठेवू. n मीन्स नंबर ऑफ सिलेंडर्स. इथे लिहू आपण n इज इक्वल टू नंबर ऑफ सिलेंडर्स. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आपल्याला मिळणार आहे काय? पाय आर स्क्वेअर एच इंटू पाय आर स्क्वेअर एच, हे आपल्याला सूत्र मिळणार आहे. ही किंमत आपण यामध्ये टाकली. n ची किंमत आपल्याला मिळणार. हा मल्टिप्लाय इकडे आला की डिवाइड होणार आहे. 4/3 पाय आर क्यूब डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर एच कॅपिटल. यांच्या आपण किमती ठेवूया. काय आहे किंमत आपल्याला मिळते ती बघा. 4/3 तसाच, पाय तसाच ठेवू. आर चा घन, आर 30 आहे, 30 चा घन, 30 चा घन, पाय तसाच. आर स्क्वेअर 10 स्क्वेअर. एच किती आहे? एच आपल्याला दिलाय 6 इंटू 6. या ठिकाणी पाय निघून जाणार आहे, सेम आहे. राहिलेली किंमत काय आहे? 4/3 गुणिले 30 यांचा गुणाकार डिवायडेड बाय 10 चा वर्ग 100 गुणिले 6. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळेल. आता यांची किती किंमत येते ते चेक करूया. 3 एक्के 3, 3 एक्के 3, 1 2 1 2 शून्य गेल्या. 3 एक्के 3, 3 2 6, 2 राहिले.
बे एक्के बे 15 दोन्ही 30. राहिलं किती या ठिकाणी? छेदात काहीच नाही, 4. इथं काहीच नाही, एकनच भाग घाललाय. 15 चौक 60. या ठिकाणी 60 राहिलेला आहे. एन मीन्स नंबर ऑफ सिलेंडर्स आपल्याला मिळाले. एन शाब्दिक उदाहरण आहे, उत्तर पण आपल्याला शाब्दिकच लिहावं लागेल. म्हणजे किती वृत्तचिती तयार होतील? तर 60 वृत्तचिती तयार होतील. 60. देअरफॉर 60 सिलेंडर्स, 60 सिलेंडर्स कॅन बी मेड फ्रॉम स्पियर. त्या गोळ्यापासून आपल्याला 60 सिलेंडर्स तयार होणार आहेत. या पद्धतीने दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 3, सी इन द टेक्स्ट बोर्ड. A tent of a circus is such that its lower part is cylindrical and upper part is a conical. The diameter of the base of the tent is 48 meter and the height of the cylindrical part is 15 meter. Total height of the tent is 33 meter. Find the area of canvas required to make the tent. Also find the volume of the air in the tent. एक तंबू आहे, समोर तुम्हाला चित्र दिसते. त्या तंबूमध्ये वरील पृष्ठभाग हा शंकू आकाराचा आहे, तळाचा हा जो पृष्ठभाग आहे तो सिलेंड्रिकल आकाराचा आहे. सर्कसच्या तंबूच्या खालचा पृष्ठभाग हा वृत्तचिती आकाराचा, वरचा शंकू आकाराचा. तंबूच्या तळाचा जो व्यास आहे तो 48 मीटर, म्हणजे त्रिज्या 24 मीटर. जेवढी त्रिज्या सिलेंडरची तेवढीच त्रिज्या कोनिकल पार्टची असणार आहे, कारण दोन्हीही बेस सेम दोन्हीही वर्तुळाकार पृष्ठभाग समान मापाचे आहेत. वृत्तचिती भागाची जी उंची आहे, हाईट ऑफ द सिलेंडर, ही आपल्याला 15 मीटर दिलेली आहे. तंबूची एकूण उंची, हाईट ऑफ द टेंट 33 मीटर, आपल्याला 33 मीटर सांगितलेली. हा 15, ही 33. 33 मधून जेव्हा 15 वजा करतोय तेव्हा हा राहील 18 मीटर. कोणाची? हाईट ऑफ द परपेंडिक्युलर हाईट ऑफ द कोन. त्यानंतर कापडाचे क्षेत्रफळ किती विचारले? तंबूला लागणाऱ्या कापडाचं क्षेत्रफळ. फाइंड द एरिया ऑफ द कॅनव्हास रिक्वायर्ड टू मेक द टेंट. त्यानंतर तंबूतील हवेचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ द एअर इन द टेंट. टेंट मध्ये असणाऱ्या हवेचं घनफळ. आपण दिलेली माहिती क्रमाने या ठिकाणी मांडूया. उंची, हाईट आपल्याला दिलेली आहे पहिल्यांदा. कोणाची? हाईट ऑफ द टेंट, ती अगोदर लिहूया. हाईट ऑफ टेंट, तंबूची उंची 33 मीटर. त्यानंतर आपल्याला सांगितलेली आहे 15 मीटर उंची, जी आपल्याला सिलेंड्रिकल पार्टची दिलेली आहे. हाईट ऑफ द सिलेंड्रिकल पार्ट, हाईट ऑफ सिलेंड्रिकल पार्ट. आता इथं दोन उंची आहेत. एक उंची कोनिकल पार्टची येते आणि एक सिलेंड्रिकल पार्टची येते. कोनिकल आहे तो स्मॉल एच आपण मानूया आणि सिलेंड्रिकल पार्ट आहे तो कॅपिटल एच आपण मानूया. म्हणजे हा जो आहे तो कॅपिटल एच घेऊया आणि इथं आपल्याला 15 मीटर दिलेले आहे. आता आपल्याला हवे आहे ती हाईट ऑफ द कोनिकल पार्ट, याची हाईट. मग हाईट ऑफ द कोनिकल पार्ट स्मॉल एच मानूया. हाईट ऑफ कोनिकल पार्ट, याला आपण स्मॉल एच घेतला. त्याची उंची 33 वजा 15 बरोबर 18 मीटर राहणार आहे. ती या ठिकाणी हाईट आपल्याला मिळेल. ही 18 मीटर उंची, एवढी कोनिकल पार्टची हाईट आपल्याला मिळणार आहे. तंबूच्या कापडाचं माप घेत असताना कोनिकल पार्टचा कर्व सरफेस एरिया, सिलेंड्रिकल पार्टचा कर्व सरफेस एरिया दोघांचा विचार करावा लागणार आहे. कोनिकल पार्ट जेव्हा आपण पाहतोय तेव्हा कर्व सरफेस एरियांची ऍडिशन केली तर आपल्याला मिळणार कॅनव्हास रिक्वायर्ड टू द टेंट, तंबूला लागणारं कापड मिळणार आहे. ह्यासाठी इथं तिरकं उंची आपल्याला नाही, स्लॅन्ट हाईट जर माहिती झाली तर आपण कर्व सरफेस एरिया कोनिकल पार्टचा काढू शकतोय. त्यासाठी आपण स्लॅन्ट हाईट घेऊया.
स्लॅन्ट हाईट ऑफ कोनिकल पार्ट स्क्वेअर रूट ऑफ पार्ट एल आपल्याला मिळणार आहे एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एच 18चा वर्ग अधिक आर त्रिज्या 24चा वर्ग. म्हणजे 18 आणि 24 यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला करावी लागेल. 18चा वर्ग आपल्याला मिळतोय 324 आणि 24चा वर्ग आहे 576. यांची ऍडिशन केली तर आपल्याला मिळते 6 आणि 4 10, हातच्या गेला 1, 7 आणि 2 9, हातच्या 1 10, हातच्या गेला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9, 900. 900चं वर्गमूळ आपल्याला 30 मिळणार आहे. रूट निघून जाणार आहे 30 आणि मीटर मध्ये आहे. स्लॅन्ट हाईट आपल्याला एल मिळतोय √30. यानंतर ही किंमत आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया मध्ये वापरायची आहे. कॅनव्हास रिक्वायर्ड फॉर टेंट. तंबूला किती कापड लागणार आहे तर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंड्रिकल पार्ट, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड कोनिकल पार्ट आपण म्हणू. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोनिकल पार्ट. पहिला कोनिकल पार्ट आपल्याला मिळाला आणि नंतर सिलेंड्रिकल पार्ट एक मिळते. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ तळाचा सिलेंड्रिकल पार्ट. ह्या दोघांची ऍडिशन. कोनिकल पार्ट जो आहे त्याचं सूत्र आहे पाय आर एल अधिक सिलेंड्रिकल पार्ट आहे त्याचे सूत्र आहे 2 पाय आर एच. आता इथं सिलेंड्रिकलचा एच आपण कॅपिटल घेतलेला आहे. दोघांची त्रिज्या समानच आहे. पाय आणि आर कॉमन घेऊया. राहिला एल प्लस 2h. आता यामध्ये आपण किंमत टाकूया. एल आणि 2h. पायची किंमत 22/7. आर ची किंमत आपण ह्या ठिकाणी आहे 24. एल ची किंमत तिरकी आता आपण मिळवलेली 30 आणि एच आपल्याला दिलेला आहे 15. त्या किमती आपण या ठिकाणी वापरूया. 22/7. आर ची किंमत 24 कंसामध्ये एल ची किंमत 30 2h 2 कंसात एच ची किंमत आहे 15 कंस पूर्ण. किंमत घेऊया 22 गुणिले 24 30. 15 दुनी 30. 30 आणि 30 60 छेद 7. 22 गुणिले 24 गुणिले 60 छेद 7. ही किंमत आता आपल्याला ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन गुणाकार करूया. 22 गुणिले 24. 24 दुनी 48 हातच्या गेले 4. 24 दुनी 48 आणि 4 8 4 12 52 528 गुणिले 60. 6 8 48 हातच्या गेले 4. 6 दुनी 12 आणि 4 16. 1606 हातच्या गेला 1. 6 पंच 30 आणि 1 31 आणि हा 0. 31,680 आपल्याला किंमत मिळते भागिले 7. 7 न भागूया. 7 7 5 35 येतोय. 7 चौक 28. 28 29 30 31 3. 3वर 7 36. 7 5 35. 1 राहिला. 1वर 8 18. 7 दुने 14. 14 आणि 4 18 आणि 0. 7 5 35. 35 आणि 5 40 पॉइंट. 0 घेतला 50. 7 7 49. 1 राहिला. 1वर 0 10. त्यानंतर 7 दुने 14 2 येते. 7 1 7. 2 दशांश तळापर्यंत ठीक आहे. त्यानंतर 3 राहते. 7 7 चौक 28 4 म्हणजे 5 पेक्षा लहान संख्या येते.
आपण या ठिकाणी 2 दशांश स्थळापर्यंत तेवढंच आपण लिहूया. उत्तर किती आपल्याला मिळालं? कॅनव्हास रिक्वायर्ड फॉर टेंट 4525.71. पण हे लागणारं कापड आहे, कापडाचं क्षेत्रफळ आहे. मीटरचा वर्ग हे त्याचं एकक असणार आहे. मीटर स्क्वेअर इतका कॅनव्हास लागणार आहे. मग इथंच आपण लिहू कॅनव्हास रिक्वायर्ड फॉर टेंट, तंबूला लागणारे कापड. यानंतर आपल्याला हवा आहे व्हॉल्यूम ऑफ द टेंट, एकूण त्यामध्ये हवा किती भरेल. प्रश्न आहे अल्सो फाइंड द व्हॉल्यूम ऑफ एअर इन द टेंट. यासाठी आपल्याला काय करावं लागेल? व्हॉल्यूम ऑफ टेंट साठी व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आणि व्हॉल्यूम ऑफ कोनिकल पार्ट यांची ऍडिशन करावी लागेल व्हॉल्यूमची. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ एअर इन द टेंट is equal to volume of conical part plus volume of cylinder. बेरीज करूया. कोनिकल पार्टचं व्हॉल्यूम काय आहे? एक आहे 1/3 पाय आर वर्ग एच. कोनिकल पार्ट त्या ठिकाणी एच आपण स्मॉलच मानलेला आहे, अधिक सिलेंडरचा आहे पाय आर वर्ग. इथं मात्र कॅपिटल एच आपल्याला घ्यावा लागणार आहे. म्हणजे पाय आर वर्ग एच, पाय आर वर्ग एच. या ठिकाणी पाय आर ची वर्ग ह्या किमती सेम आहेत. आपण साइडला घेऊया. पाय आर स्क्वेअर कंसामध्ये काय राहिलं? h/3. एच स्मॉल आहे, सॉरी, h डिवायडेड बाय 3. आणि इकडे दुसरीकडे काय राहते? इथंच फक्त राहतोय तो एच. आता यांच्या किमती आपण टाकू. पायची किंमत 22/7. आर वर्ग इथं त्रिज्या आहे कोनिकल पार्टची, दोघांची सेमच आहे, 24चा वर्ग. इथं वर्ग लिहितो कंसात. स्मॉल एच ही हाईट आहे 18/3 अधिक कॅपिटल एच आपल्याला दिलेला आहे 15. तो या ठिकाणी लिहिला. किमती पूर्ण झाल्या. आता आपल्याला काय करायला लागेल? सोडवावं लागेल. या ठिकाणी सोडूया. 22/7. 24चा वर्ग आहे 576. 24चा वर्ग 576. आता कंस पूर्ण करूया. कंसाची किंमत किती येते? 3 सख्ख 18. 6 अधिक 15. 15 आणि 6 21 गुणिले 21 म्हणजे 22 गुणिले 576 अधिक 21/7. 22 576 आणि 21 यांचा गुणाकार या बाजूला करू. 576 गुणिले 22. 22 सख्ख 132. 132 शी 2 ह्याच्या गेले 13. 22 सत्ते 154. 4 आणि 3 7. 5 आणि 1 6. 167 शी 7 ह्याच्या गेले 16. 22 5 110. 6 1 1 2 126. ही 576 आणि 22चा गुणाकार झाला. आता 21 ने गुणूया. गुणिले 21 करूया. या ठिकाणी आपण क्रिया करताना 21 दुनी 42 शी 2 ह्याच्या गेले 4. 21 सत्ते 147. 7 आणि 4 11 ह्याच्या गेले 1. 4 आणि 1 5. 1 151 शी 1 ह्याच्या गेले 15. 21 सख्ख 126. 6 आणि 5 11 ह्याच्या गेला 1 2 3 4. 141 शी 1 ह्याच्या गेले 14. 21 दुनी 42. 4 आणि 2 6. 4 आणि 1 5. 56 शी 6 ह्याच्या गेले 5. 21 एके 21. 21 आणि 5 26. या पद्धतीने आपल्याला क्रिया मिळाली. 2,66,112 भागिले 7 आपल्याला करावे लागेल. 2,66,112 भागिले 7 यांचा भागाकार
डिवायडेड बाय 7, 7 त्रिक 21, 21 आणि 5 26, इथला 7 56, 7 8 56, परत 1 0 उतरून घेतले, 11 7 1 7, 7 आणि 4 11, 2 7 सख्ख 42, 38,016 आपल्याला किंमत मिळणार आहे. हे काय आहे? व्हॉल्यूम ऑफ एअर इन द टेंट, तंबूला लागणार, तंबूमध्ये असणारे हवेचं घनफळ मीटर क्यूब मध्ये असणार आहे. हे या ठिकाणी आपण लिहूया. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ एअर इन द टेंट, हवेचं घनफळ, तंबूमध्ये असणारे हवेचं घनफळ इज 38,016 मीटर क्यूब. या पद्धतीनं आपल्याला तंबूचं घनफळ हे 38,016 मीटर घन आणि लागणारे कापड 4,527.71 मीटर वर्ग हे तंबूला लागणारं कापड आणि त्याच्यामध्ये असणारे हवेचं घनफळ आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. या पद्धतीनं आपल्याला सोडवलेली जी उदाहरणं आहेत प्रॅक्टिस सेट 7.1 च्या अगोदरची या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.1 हा पूर्ण करायचा, सोडवायचा आहे. यामध्ये 12 उदाहरणं आहेत. आपण 2 भागामध्ये हा आपण प्रॅक्टिस सेट बघूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये. धन्यवाद.